तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. कर्जतकरांनो, आपल्याकडे दोन धरण येतात. शेलारचं एक धरण येतंय, पोशीरचं धरण येतंय, टोरंटो का काय नवीन प्रकल्प येतोय. हे सगळे प्रकल्प येत आहेत, पण लक्षात ठेवा कर्जतकरांनो, या प्रकल्पातून खरा विकास होईल नाही होईल, आपलं निसर्ग पण जाणार आहे, पर्यटन जाणार आहे, मग आपल्याकडे राहणार काय? सगळे जर एवढं धरण होत असेल आणि धरण मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये कोंडाणा होतोय, मोरबे डॅम, आपल्याला काय मिळत आहे का? ना लोकांना रोजगार मिळाला. आजही त्या मोरबे डॅमच्या लोकांना आपल्याला रोजगार मिळाला नाही, चौकमध्ये पाणी मिळत नाहीये. मग याचा विचार आपण कुठं केला पाहिजे? आपल्या जीवावर जर नवी मुंबई असेल, पनवेल असेल किंवा ठाणा असेल किंवा एअरपोर्ट असेल, हे पाणी घेणार, आमचा निसर्ग तुम्ही तोडणार. कारण निसर्ग म्हटल्यानंतर तोच भाग खांडस, जांभरुख या साईडलाच निसर्ग राहिलेला आहे. बाकीचा निसर्ग आता संपले ना. सगळ्यांनी सातबारा विकला, सगळे फार्म हाऊस बनवले, सगळ्यांनी घरं बांधली. निसर्ग काय? तुमचं आमचं कर्जत हे कुठंतरी विकलं जातं. याला जबाबदार कोण? तुम्ही, आम्ही जबाबदार. त्यामुळे असे धरण ठीक आहे, लोकांना पाणी देणं हे आवश्यक आहे, लोकांना पाण्याची गरज भागवणं, पण तुम्ही आमच्या निसर्गावर घाला का घालता? आमच्या पर्यटनावर घाला का? कारण जांभरुख, खांडस, धामणी या साईडला मोठ्या प्रमाणात किंवा आपलं हे पात्रज या भागामध्ये निसर्ग, ज्यावेळेला आपण पावसाळ्यातून एखादी गाडी जाते कशाळेवरून, तो बहरलेला निसर्ग, पर्यटन, आदिवासी, हे सगळं आपलं आहे. याच निसर्गाला घाला घालण्याचा प्रयत्न करतायत. आमदारांनी जाहीर भूमिका घेतली पाहिजे. धरणाला विरोध असो किंवा नसो, परंतु ते पाणी आम्हाला किती मिळणार आहे, तो निसर्ग किती आमचा वाचणार आहे, याचा विचार केला पाहिजे ना. अनेक ठिकाणी धरणं होतील ना. ठाणेमध्ये जागा आहे, पालघरमध्ये आहेत. मग आमच्या लोकांवर का आम्ही एक धरण दिलं, दुसरं दिलं, तुम्ही अजून दोन धरणं आम्हाला मागतायत, हे चुकीचं आहे. त्यामुळे कर्जतकरांनी पेटून उठलं पाहिजे लोकांनी. आणि मुळामध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा आहे, या दृष्टीने आपण बोलावंसं वाटतं की बघा, रिलायन्स पाईपलाईन मध्ये लोकांनी, राजकीय नेत्यांनी पैसे उधळपट्टी केली, खाल्ले, लोकांनी बंगले उघडले, फार्म हाऊस केले, काही केलं, वाशीला पैसा घालवला, डान्स बार मध्ये पैसे घालवले, दोन दोन बाया ठेवल्या. मूळ मुद्दा असा आहे. मग हे तुमचे लोक येतील, आम्ही धरणाला जागा देतो, हे कामं करा, ते करा, किंवा टोरंटोचे हे येतील, ते येतील, इथं सह्या करा, इथे आपण पैसे देतो, तुम्हाला 2 पट देतो, 5% देतो. पण याचा तुम्ही जे राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवू नका कर्जतकरांनो. ते तुमच्या कामाचे नाही, बोगस आहेत आणि सेल्फिश आहेत. कुणाला कर्जतचं पडलं नाही. दिलदार, व्यापक, दिलखुलास असं कर्जतच्या राजकारणामध्ये माणूस मला काही दिसत नाहीये. ते सगळे स्वतःचे घेतात, सेटलमेंट करतात आणि मग नंतर हे करतात. रिलायन्स पाईपलाईन मध्ये काय बघितलं? सगळे करोड रुपये झाले. शेतकऱ्यांना पैसे काय मिळाले? कर्जत पण लोकलमध्ये जे आज पैसे, त्या लोकांना भलतेच त्या ज्या प्रांत होत्या त्यांनी खाऊन गेले पैसे. मिळालं काय तुम्हाला? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे की मी याच्याकडे चाललो, त्याच्याकडे चाललं, शेटकडे चाललं, भाऊकडे चाललं, कुणाचा. त्यामुळे कर्जतकरांनी विचार केला गेला पाहिजे की हे घडतंय. तुमचे आमचे पैसे लुटण्याचं काम जर कर्जतचे राजकीय नेते करत असतील, त्याचा विचार, याचा मंथन, याचं हे सांगणं आवश्यक आहे. कारण शेवटी आपल्यालाच उभं राहावं लागेल. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवू नका. याच्यावर सही मारा, हे मी पैसे देतो त्या टेंडरला, त्या बिल्डर, हे ठेकेदारकडे जातील, हे आम्ही सगळं शांत करतो, आम्ही पाठिंबा देणार नाहीये, तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला 2 कोटी द्या, 5 कोटी द्या, असं म्हणतील आणि तुम्हाला लढत राहतील. तिकडून सांगते तुम्ही लढा, ठेकेदार सांग मी तुमच्या पाठीशी आहे. अशी दुटप्पी भूमिका कर्जतच्या राजकारणात लोकांची आहे. त्यामुळे तुम्ही बदललं पाहिजे, याच्यातून धडा घेतला पाहिजे. एकूणच काय, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात धरणं होत आहेत, परंतु आपल्याला पाणी मिळत नाहीये आणि कर्जतच्या पाण्यावर कोण बोलणार नाही ना. कोण बोलतंय का? मला सुरेश लाड सोडले तर नंतर कोणी बोलायला तयारच होत नाहीये. सुरेश लाडांनी त्यावेळेला कोंढाणा धरण पाठपुरावा केला, मोर्चा काढला, पृथ्वीराज चव्हाणांना घेरण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तो भाग वेगळा झाला. पण आता कोण बोलतोय की कर्जतला पाणी पाहिजे? जर कर्जतचं रम्य निसर्ग पर्यटन ठेवायचं असेल आणि पूर्णपणे एक जलमय परिसर आपल्याला ठेवायचा असेल, निसर्ग भरला असेल, तर आपल्याला पाणी पाहिजे ना. मग आमच्याच भागातून, आमच्याच धरणातून आमचीच माती काढणार, आम्हाला धरण देणार, आम्हाला पाणी मिळणार नाही. आणि 10-20% आमचं काय होणार आहे? कर्जत मोठं वाटतंय, कर्जत पनवेल येतो, एअरपोर्ट येतंय, मोठ्या प्रमाणावर पाणी पुरत नाहीये. आताच पाणी येत नाही नगरपालिकेमध्ये. मूळ मुद्दा असा आहे. मग याचं मंथन कुणी केलं पाहिजे ना बाबा, बोललं पाहिजे, लोकांनी जागृत केलं पाहिजे. म्हणून विकासनामा निपक्ष, निर्भीड आम्ही बोलतो. कालही महेंद्र थोरवेंच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कार्यकर्ते मला भेटले.
त्यामुळे निपक्ष विकासनामा बोलतो, निपक्ष निर्भीड अशी आम्ही भूमिका मांडत असतो. त्यामुळे लोकांनी याचं जागृत केलं पाहिजे. आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, पण लोकांनी सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे आणि लोकांनी आता भूमिका घेतली गेली पाहिजे. तुम्ही स्वतंत्र आहात, स्वावलंबी झालेले आहे. आता कुणाकडे भिका मागायची गरज नाही कर्जत तालुक्यामध्ये. आता कारण सातबाराचे पैसे आहेत, पर्यटनाचे आहेत, त्याच्यातून लोक आहे. पूर्वी काळ कसं होतं, आपल्याकडे काही नव्हतं. लोक मग ठीक आहे पैशांमध्ये आता सगळे सक्षम झालेले आहेत. मग त्यांची तुम्हाला राजकीय नेत्यांची भीक घालण्याची गरज काही आहे. हाच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपण म्हणतो विकासनामा निपक्ष निर्भीड आहे. आम्ही कुणाचाही दावणीला बांधलेला नाही, म्हणून आम्ही एवढं बोलू शकतो. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.